आज या ठिकाणी मुक्काम पोस्ट मानोरी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक या ठिकाणी गेल्या 54 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संध्याकाळी 7 ते 9 यावेळेस होतो। संपूर्ण ग्रामस्थ मंडळी 7 ते 9च्या कीर्तनाला उपस्थित राहतात आणि विशेष करून महिला संपूर्ण 99% महिला राहतात। जे ज्येष्ठ महिला ते इथे नाही आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळीने एकत्रित बसून जो स्नेहभोजनाचं आयोजन केलं त्याच्यामुळं सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित राहतात आणि आज पवित्रामधला पवित्र दिवस जे समाजाची वैभव परंपरा जैनी श्री क्षेत्र आळंदी असू द्या, पंढरपूर असू द्या, देव असू द्या, तिथं गेल्यानंतर जसं आपण भगवंताला बघितल्यानंतर मानसिक समाधान वाटतं। असं गुट्टे महाराजाला जिथं जिथं बघल महाराष्ट्रात कुठेही कीर्तन असू द्या, गुट्टे महाराज बोलल्यानंतर एक आदर वाटतो। आज आम्ही मुंबईला होतो, आम्हाला 4 वाजता कळल्यानंतर मग आम्ही बोललो गेलंच पाहिजे, एकदा जरी ऐकलं तर म्हणतात ना, गुट्टे महाराज बोलल्यानंतर अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोकी, जायन ग माये तया पंढरपुरा, भेटन मायरा आपल्या। ज्यावेळेस आपण चंद्रभागेमध्ये स्नान करतो आणि पांडुरंगाचं दर्शन घेतो आणि रुक्मिणी मातेकडे मन भरून बघितल्यानंतर रुक्मिणी माता सांगते सर्व काही तुझ्या मनाजोगं होईल। तसं गुट्टे महाराज तुम्हाला बघितल्यानंतर एक मानसिक समाधान वाटतं। आदरणीय आमचे सहाय्यक पोलीस पोलीस महासंचालक सन्माननीय दराडे साहेबांनी एका लेक्चरमध्ये, एका भाषणामध्ये सांगितलं होतं, तुम्ही कितीही मोठे व्हा पण परमार्थ करा। परमार्थ करत असताना एकदा तरी गुट्टे महाराजांचं नामस्मरणाचं जे यूट्यूब चॅनल जे असतं, रामकृष्ण चॅनल तुमच्या यूट्यूबवर असं ते ऐका तर म्हणतात ना, आपल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची, कन्या कुळी पुत्रवती, सात्विक तयाचा, हरिक वाटे देवा। फक्त मुलंच नाही, सर्वांचं आवड ही खरोखर इथं ज्या सुना आल्या असतील, जिथल्या मुली तिकडे गेल्या असतील, मानुरी म्हणल्यानंतर खरोखर मसोबाचं कृपादृष्टी नुसतं एकदा बघितलं तरी मानसिक समाधान वाटतं। आणि तुमचं बरोबर 104 वर्ष होईपर्यंत आम्ही राहतो का नाही राहतो, पण गुट्टे महाराज राहावं हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना। बोला पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, संत श्रेष्ठ भगवान बाबा की जय, संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज की, गुट्टे महाराज की जय। साहेब एक छोटंसं असं म्हणणं विचारायचं माझं, आमच्या गावाबद्दल 2 शब्द बोला, आमच्या सप्त्याबद्दल बोला, नियोजनाबद्दल बोला आणि आमच्या गावच्या तरुण मुलांना तुम्ही काय सल्ला द्याल? या ठिकाणी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विशेष करून सन्माननीय गोपीनाथ मुंडे साहेबांचं बॉडीगार्ड असताना महाराज आम्ही साहेबांबरोबर 2500 गावं फिरलेलो आहे आणि त्याची रेकॉर्डिंग पण आमच्याकडे आहे। पण मानुरी बोलल्यानंतर मानुरी असं एक गाव आहे, मागच्या वर्षी जे तरुण कीर्तनकार बोलवले होते, काय ना त्यांचं किनेकर, काय कनेकर महाराज, वय वर्ष 10 वर्षाच्या मुलापासून तर 35 वर्षाच्या तरुण मुलापर्यंत महाराज एवढी मोठी मिरवणूक काढली आणि छानपैकी त्यांनी म्हणजे जे चिंतन असतं, पहिल्यांदा वाटलं तरुण पोरगा काय चिंतन करू शकतो, पण एवढं छान सांगितल्यानंतर मानुरीचा प्रत्येक मुलाला त्यांनी प्रश्न नंतर विचारले का भाऊ हे कीर्तनामध्ये तुम्हाला काय वाटतं, तर त्या मुलाने जे काही सांगितलं ते आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे। म्हणजे प्रत्येक मुलाला आणि गावामध्ये आपण जातो, पण मानुरीमध्ये आम्ही नेहमी एक आदर्श गाव का बोलतो आपण सिन्नर तालुक्यामध्ये महाराज, प्रत्येकाचा एक तुम्ही सांगितलं ना, दिवसभर काही करा, शेतात काही वाद करा, पण एका ठिकाणी एका मंडपामध्ये जेव्हा, असं मानुरी गाव यांनी 20-20 रुपये रोज, सुभाषरावनी 20-20 रुपये रोज हमाली करून जो अखंड नाम सप्ताह जे मुलांना घडवलं आणि जे आज एक आनंद होतो ज्येष्ठांचा, तरुण मुलं काही गावामध्ये ज्येष्ठ मंडळी बघा तरुण मुलांच्या हातात काही देत नाही, पण इथले जे तरुण मुलं ज्येष्ठ मंडळी बोलतात आम्ही भरपूर 50 वर्ष केला, तर तुम्ही 50 वर्ष करा आणि आमचं नाव कमवा। या ठिकाणी परत एकदा मानुरी गावाचं मनापासून धन्यवाद। श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांकडे एकच विनंती, आपण जेव्हा पंढरपूरला जातो तेव्हा या गावाकडे विशेष करून लक्ष देऊन आशीर्वाद द्या। परत एकदा गुट्टे महाराजाला धन्यवाद। जय खंडराव महाराज की जय। धन्यवाद साहेब।